नमस्कार मंडळी, मी दिव्या आणि ही माझी बहीण साक्षी. सो इथे आमची पॅकिंग झाली आणि आम्ही दोघी आज खूप खुश आहोत, कारण आम्ही पहिल्यांदा एका फॅमिली ट्रिपवर निघालो आहे. माझ्या मम्मी पप्पांचा हा स्लीपर बसचा पहिला प्रवास होता. सो ते दोघंही खूप एक्सायटेड होते. सो आम्ही आमच्या सीट्सवर बसलो आणि इथे बस थांबलेली. सो आम्ही जरा चहा आणि थोडंसं स्नॅक्स घेतलं आणि आता पुढच्या प्रवासाला निघूया. सो इथे गुड मॉर्निंग झाली आणि आम्ही पोहोचलो आहे शिर्डीमध्ये. आम्ही सगळ्यांनी आंघोळी केल्या, फ्रेश झालो आणि आता आम्ही निघतोय बाबांच्या दर्शनासाठी, ज्याची वाट बघत होतो इतक्या दिवसांपासनं. हॉटेलच्या खाली पोहोचलो, देन चहा एन्जॉय केला आणि आता जरा पायी जाऊन थोडं मग रिक्षा घेतली आणि इथे आम्ही नाश्त्यासाठी थांबलो आहे एका साऊथ इंडियन हॉटेलमध्ये. सो इथे मेन्यू बघितले. मम्मी पप्पांनी छान डोसा, साक्षीने काय काय मागवलेलं, पण इथे माझ्यासोबत फक्त प्रँक झाला आहे. मी फ्राय इडली मागवली आणि मला वाटलं फ्राय म्हणजे पोळी इडली लाईक समथिंग येईल, आणि इथे त्यांनी इडलीच डिरेक्ट तळून दिली होती. खूप वाईट एक्सपिरियन्स होता. सो इथे आम्ही दोघी म्हणजे आम्ही सगळ्यांनी फोन्स लॉकरमध्ये ठेवले, बिकॉज मंदिराच्या आत फोन अलाउड नसतात. देन 3 तास लागले दर्शनाला, गर्दीही होती. दर्शन झालं आणि इथे आम्ही बाबांच्या प्रसादालयात येऊन प्रसाद घेतला. खूप टेस्टी होता, यम्मी होता आणि भरभरून होता. सो हे बघा, तुम्ही इथे बाबांचं दर्शन करू शकता, किती सुंदर. सो त्याच्यानंतर जरा वॉक घेतला आणि आता बाबांच्या मंदिराच्या शेजारी एक गार्डन आहे. इथे हा बाबांचा खूप सुंदर असा स्टॅच्यू आहे. इथे बाबांची पालखी तुम्ही बघू शकता. इथे जरा वेळ बसलो, विरांगोळा घेतली आणि मग आम्ही आमच्या हॉटेलवर गेलो, थोडा रेस्ट केला. आणि ही नेक्स्ट मॉर्निंग जेव्हा आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलो होतो आणि पुढचे 3 दिवस आम्ही इथेच असणार होतो एका पूजेसाठी. सो बघू शकता किती सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे. धुकं आहे, कारण आम्ही इथे मे बी जुलैला गेलो होतो. मी हा व्हिडिओ खूप लेट पोस्ट करते आहे. ब्रह्मगिरी पण आहे आणि ब्रह्मगिरीतले हे सुंदर सुंदर झरे. तुम्हाला हे सगळं आवडलं असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, भरभरून प्रतिसाद द्या, सबस्क्राईब करा. आणि इथे माझ्या एका फ्रेंडच्या शूट सुरू होतं. सो मी मम्मी पप्पाला त्यांना शूट बघायला घेऊन गेले होते. त्यांना हे खूप आवडलं. सो तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कळवा. थँक्यू.